केतन अग्रवाल खून प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलीस आता सगळेच कांगोरे तपासतायत। याआधी पोलिसांनी सियाला तिच्या घरी नेत तिचा दुसरा मोबाईल हस्तगत केला, त्यातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या। केतनला आयुष्यात कायमचं बाद करण्यासाठी सिया आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी खतरनाक प्लॅन आखल्याचा दावा आहे। दोघांचं अगोदरच लग्न झाल्याची ही चर्चा होती। त्याचीच शहानिशा करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचं विशेष पथक राजस्थान मध्ये दाखल झालंय। त्यांनी तेथील मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजही तपासलेत। पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागलेत का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान केतन अग्रवाल हत्याकांडाचा तपास जसा पुढे सरकतोय तशी या प्रकरणातली रहस्य अधिक गडद होत चाललेली आहे। या मर्डर मिस्ट्री मध्ये काही दिवसांपूर्वी एक नवीन थरारक वळण समोर आलं होतं। या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी केतनला मारण्याच्या काही महिने आधी राजस्थानच्या प्रसिद्ध खाटू श्याम मंदिरात गुप्तपणे लग्न उरकल्याची चर्चा रंगली होती। या सिक्रेट मॅरेज मागचं सत्य शोधण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक विशेष पथक थेट राजस्थानला पोहोचलं। मात्र तिथे तपासादरम्यान जे काही घडलं त्यानं सस्पेन्स आणखी वाढलाय। एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं याबद्दलची माहिती दिली आहे। सिया आणि चेतनच्या कथित लग्नाचा सुगावा लागताच पुणे ग्रामीण पोलिसांनी राजस्थान मधील खाटू श्याम मंदिर प्रशासनाशी संपर्क साधला। या गुप्त विवाहाचा ठोस पुरावा गोळा करण्यासाठी पोलिसांनी मंदिरातील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली। दरम्यान या लग्नाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी या मंदिरात जात बराच वेळ तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासलं। मात्र ते सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांच्या हाती काहीच लागलं नाही अशी माहिती आहे। तिथे कोणताही व्हिडिओ रेकॉर्ड सापडू शकलेला नाहीये। त्यामुळे हे लग्न खरंच झालं होतं का हा सस्पेन्स अजूनही कायम आहे। पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। केतन अग्रवाल हत्ये प्रकरणी सिया गोयल आणि चेतन चौधरी हे दोघेही सध्या पुण्याच्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत। त्यांची सध्याची कोठडी ही गुरुवारीच म्हणजेच आज संपते, त्यामुळे त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। या दोघांचंही कथितपणे झालेलं हे लग्न पोलिसांसाठी तपासाचा एक भाग आहे। त्यामुळे आता कोर्टात पुढे नेमकं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। एकीकडे पोलीस पुराव्यांची साखळी जोडत असताना दुसरीकडे मृत केतन अग्रवालच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। केतनची आई राखी अग्रवाल यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक अत्यंत भावुक पत्र लिहून या प्रकरणात वैयक्तिक हस्तक्षेप करण्याची आणि न्याय देण्याची मागणी केली आहे। त्यांनी पत्रात लिहिलंय की माझ्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच माझी अख्खी दुनिया संपलेली आहे। घराचा प्रत्येक कोपरा मला त्याची आठवण करून देतोय। त्याची खोली, त्याचे कपडे, त्याचे फोटो आणि त्याच्या हसण्याऐवजी घरात पसरलेली शांतता मला रोज जाणीव करून देते की तो आता कधीच परतणार नाहीये। या पत्रात राखी अग्रवाल यांनी कुटुंबावर ओढावलेल्या आणखी एका भीषण शोकांतिकेचा उल्लेख केलेला आहे। केतनची क्रूरपणे हत्या झाल्याचा धक्का त्याचे आजोबा सहन करू शकलेले नाहीयेत। नातवाच्या मृत्यूच्या धक्क्यानं अवघ्या 3 आठवड्यात आजोबांनीही जगाचा निरोप घेतलेला आहे। त्यामुळे एकाच कुटुंबातील 2 व्यक्ती गेल्यानं अग्रवाल कुटुंब पूर्णपणे कोलमडलंय। त्यामुळे आता त्यांना न्याय मिळणार का यावर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पुण्याहून शगुप्ता शेख, लोकमत।